राम नारायण राम ही ध्वनी आपल्या अंतरात्म्याचा विवेक आणि चेतना आहे. राम नारायण राम ही ध्वनी सर्वांसाठी आहे, सर्वांसोबत आहे आणि सर्व शक्तींसाठी आहे. ही ध्वनी आमच्याशी संवाद साधते, आम्हाला हाक देते आणि आम्ही तिला पुकारतो तेव्हा ती प्रतिसाद देते. राम नारायण राम ही अशी ध्वनी आहे जी आपली हाक ऐकते, समजते आणि आपल्यापर्यंत पोहोचते. ती आपले सर्व कार्य पूर्ण करते. आपण मानव चिंतन करतो, संकल्प करतो, सिद्धांत स्वीकारतो, परंतु कर्म मात्र राम नारायण राम आपल्याकडून करवून घेतात. आपण जे काही करतो किंवा विचार करतो त्याचा मूलस्रोत राम नारायण राम हाच आहे. तो सर्वत्र, प्रत्येक कणामध्ये आहे. राम व्यतिरिक्त या जगात काहीही नाही. येथे फक्त एकच धर्म असावा, तो म्हणजे जीवधर्म. पृथ्वीवर अस्तित्वात असलेले सर्व धर्म हे माणसांनीच निर्माण केले आहेत आणि ते सत्य नाहीत. आपण फक्त निसर्गाच्या नियमांचे पालन केले पाहिजे, कारण आपण सर्वजण धर्म घेऊनच जन्माला आलो आहोत. जर आपण जन्मतःच धर्म घेऊन आलो असू तर माणसांनी तयार केलेल्या धर्मांच्या मागे का धावत आहोत आणि आपला वेळ त्या मानवनिर्मित धर्मांमध्ये का वाया घालवत आहोत? आज समाजात अजूनही असे काही घटक आहेत जे फोडा आणि राज्य करा या राजकारणाचा खेळ खेळत आहेत आणि आपल्यावर सत्ता गाजवत आहेत. दुर्दैवाने आपणही ते स्वीकारत आहोत, कारण आतून आपण कमकुवत झालो आहोत. सध्या धर्माच्या नावाखाली लोकांना भडकवले जात आहे. ही समाजाची मोठी शोकांतिका आहे की एका बाजूला गरिबीच्या रेषेखाली लाखो मुले उपाशी आहेत, त्यांना पोटभर अन्नही मिळत नाही, आणि दुसऱ्या बाजूला मंदिरांमध्ये लिटरच्या लिटर दूध, दही, तूप आणि पंचामृताने मूर्तींचे अभिषेक केले जात आहेत. हीच का धर्माची खरी व्याख्या? जेव्हा मानव पृथ्वीवर आला तेव्हा तो फक्त निसर्गाच्या अधीन होता. निसर्गच त्याच्या सर्व गरजा पूर्ण करत होता. परंतु हळूहळू आपल्याला बाहेरील गोष्टींच्या आहारी नेले गेले. माणसाने तयार केलेल्या गोष्टींमध्ये अडकवले गेले. त्यातूनच जाती, धर्म, संविधान, चांगले वाईट असे कृत्रिम तत्व आणले गेले. परिणाम, आज प्रत्येक जण वेगळा झाला आहे. माणसांना अनेक गटांमध्ये विभागले गेले आहे. आज मानवावर माणसाने बनवलेल्या सत्तांचे राज्य आहे. व्यक्ती जेव्हा राम नारायण रामशी जोडली जाते तेव्हा तिचे जीवन आपोआप स्थिर होते. राम नारायण राम नेहमीच लोकांना सकारात्मक विचार करण्यास, सत्कर्म करण्यास आणि शक्य तितक्या लोकांना मदत करण्यास शिकवतात. राम नारायण रामद्वारे समाजातील नकारात्मक ऊर्जेला नेहमीच नष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो आणि समाजात शांती आणि सकारात्मकता निर्माण केली जाते.